लहानपणापासून वडील वारले आणि सर्व घराची जबाबदारी आईवर आली. संसार कसा काटकसरीने करावा, जिथले पैसे तिथंच खर्च करावे, विनाकारण कुठेही पैसा खर्च करू नये, ही संस्कारांची शिदोरी घेऊन इथपर्यंत पोहोचलो. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. व्हिडिओ म्हटलं गेलं तर लहानपणापासून वडील वारले. मी 4 वर्षांची होती. 2 नंबरची बहीण 5 वर्षांची होती आणि 1 नंबरची बहीण होती ती 7 वर्षांची होती. तर वडील वारल्यानंतर 4 जणांचं पोट पोसायचं होतं आणि 4 जणी मिळून 5वी आई होती. तर संसार कसा काटकसरीने करावा, आलेली वेळ कशी मारून न्यावी आणि वेळेला कसं व्यवस्थित तोंड द्यावं, ह्या सगळ्या गोष्टींचं संस्कार आणि त्या संस्कारांची शिदोरी देत देत आजपर्यंत आम्ही पण संसार करत आहोत आणि हे आईकडनं शिकलो. तर हे मी का म्हणते, असं कशामुळे म्हणते हे मी तुम्हाला सांगते. आज सकाळी आम्ही तिघं बहिणी 3:30 वाजेला उठलो. तिघं बहिणींनी 3:30 वाजेला उठल्यानंतर पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते 5 किलो भरीतचे वांगे आईने देऊन पाठवले होते मोठ्या बहिणीसोबत. तर ते 5 किलो भरीतच्या वांग्यांचं भरीत करून घेऊन जायचं होतं डब्याला. आणि आज आमचा संभाजीनगरमधला दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर फिरायला निघायचं होतं. तर सगळ्यांची इच्छा होती की भरीत खावं असं म्हणून. आणि राणीने पण सांगितलं होतं की भरीतचे वांगे घेऊन या असं, अंमळनेरचे स्पेशल खानदेशचे. तर त्याच्यामुळे भरीत करायचं होतं आणि त्याच्यासाठी लवकर उठूनच ते वांगे भाजले जातील आणि तरच वेळेवर निघता येईल. तर सकाळी उठून पहिले 3:30 वाजेला उठलो आणि एकीने ताईने भाकरी टाकल्या. जवळच्याच एका गॅसवर बर्नरवर शेगडीवर तिने वांगे भाजले. आणि त्यानंतर मग जसं आम्ही वाढतोय चांगल्या संस्कारांमध्ये आणि जसा व्यवस्थितरित्या संसार पार पाडतोय आणि कुठे खर्च करावा कुठे नाही खर्च करावा, तशीच सवय तेजूला पण लागते. तेजूचं ज्या वेळेस लग्न होईल ना, त्यावेळेस आम्हाला अभिमानाने सांगता येईल की आमची मुलगी ही आमच्या संस्कारांखाली वाढलेली आणि ती कशी आहे आणि ती कशी काय, तिचे संस्कार कसे आहे हे सुद्धा आम्ही अभिमानाने सांगू शकू. कारण की मुलगीला सकाळी 4 वाजता उठून दिलेलं आहे. पहाटे 4 वाजता कॉलेजची मुलगी आणि पहाटे 4 वाजता भरीतच्या वांग्यांचे सालं काढते. ही पण एक आजच्या जनरेशनसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आजकालच्या मुली एवढं जास्त काम करत नाही जेवढं म्हणजे आम्ही करायचो किंवा आपण करायचो पहिले, जे माझ्याबरोबरच्या मुली बघत असतील त्या. तर तशी तेजू नाही. कारण तिला कामाविषयी नो कॉम्प्रोमाइज अशी तिला सवय ठेवलेली. त्याच्यामुळे तिच्यासाठी पण हे एक चांगलेच संस्कार आहेत. आणि बघा काय होतं, करूच नको म्हणतो तिचं करायचं लग्न करून ओरडायचं सांगत माझी काळजी करू नको, तुला काळजी करा म्हणतो. नवरा सांगितलं माझी काळजी करू नको म्हणतो, डायरेक्ट सांगतो माझी काळजी करायची नाही. डिक्की लागले पण रातभर आपण डोकं तू काढून बस ताई, गाडी डिक्की लागले पण आपण रातभर डोकं तो काढत बस. मला तू व्हिडिओ टाकला असता खरं होतं त्या खोट्या होत्या ताई बंद करते म्हणजे तुलाच खाऊ घातल्या की तुलाच नाही दिली ताई. कोरोनामध्ये मी जवळ होते कृष्ण विकायला घेऊन गेली कोरोनामध्ये. कोरोना अजून समजतो एक दिन शोकान शेंगान माझे तरी आयन पीठ नाही येस ना पीठ नाही. तसं पाणी होतं चटणी तेल मीठचं पाणी होतं फक्त. आता गॅस होता भरेल होता अजून तो गॅस जवळ 4 तास लागणार तुझा. पोळ्या तर कामाला बाईकडे मिळायच्या, मेसवाल्या बाईकडे. मला फोन आला असता ताई.
राखी मी आहे तो माझा कुत्र नको वाढायला जो ऐक ना आम्ही नाही आम्ही किती भारी केलं बघ म्हणे आम्ही ते भारी केलं. आम्ही कसं चालली म्हणे मावशीने झाडू टाकला म्हणे मागे. मी मावशी खिडकी म्हणून सांगतो मावशी जाऊ नको तू मावशी रस्ता साफ सुविधा बाई म्हणे मावशी बरी इतकी भारी चालली जाते केस मोकळे रात्रीचं लोकांनी बघून घेतलं ना म्हणे ते घाबरून पळून हो. तर मला असं सांगायचं होतं की आम्ही 3-1 दिवस बाहेर फिरलो, 3-4 दिवस. तर 3-4 दिवस बाहेर फिरत असताना आम्ही आमच्या मिस्टरांना नवऱ्यांना सांगू शकलो असतो की आम्ही घरी बनवणार नाही, बाहेरच खाऊ असं म्हणून हॉटेलमध्ये. आणि प्रत्येक बाईला ते वाटत असतं की घरी आपण कंटिन्यूच करत असतो घरचे कामं, जेवण, स्वयंपाक पाणी करत असतो. तर बाहेर गेल्यानंतर कुठेतरी बाहेर गेल्यानंतर स्वतःला वाटत असतं की रिलॅक्स राहावं, अजिबात किचन किंवा स्वयंपाक पाणी हे नसावं. परंतु आईने सक्त वॉर्निंग दिलेली असते, लहानपणापासून दिलेली होती आणि आताही देत असते आणि याच्या पुढेही देत राहील की जिथं पैसा खर्च करायचा आहे तिथेच करायचा, जिथं वायफळ खर्च करायचा नाही तिथं करायचा नाही. कारण की मिनिमम आम्ही 12 जणी होतो आणि 11-12 जणी आणि इतक्या जणांचा बाहेर जेवणाचा खर्च म्हणजे 2-2.5 हजार रुपये. तसं तर प्रत्येकाची तेवढी कपॅसिटी आहे की खर्च करू शकतो असं म्हणून. तर नाश्ता पाणी चहा वगैरे करत करत दिवसाचे 3-4 हजार रुपये तर कुठे गेले नाही. त्याच्यामुळे मग एवढा खर्च कशाला वायफळ, हे आईचे संस्कार आमच्यामध्ये आहेत. म्हणून स्वतःला त्रास सहन करून सकाळी रोज पहाटे लवकर उठून आणि घरीही आम्ही कुठेही फिरायला गेलो, त्यांची दोघांची फॅमिली किंवा माझी फॅमिली, तर जेवढं मिनिमम आपल्याला काटकसरीने वागता येईल तेवढा लक्ष्मीचा व्यवस्थित आदर करून, लक्ष्मीचा रिस्पेक्ट करून आपण संसार केला पाहिजे. ही संस्कारांची शिदोरी आईने आमच्याजवळ बांधून दिलेली आहे आणि ती शिदोरी आम्ही किती कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे आम्हालाही माहिती नाही आहे. तर असो. आणि ही शिदोरी आम्ही आमच्या मुलांना पण देतो आहे की जिथं नाही तिथं खर्च करू नका. कारण की त्याच्याने होतं काय, आपल्याला लक्ष्मीची किंमत राहत नाही किंवा रिस्पेक्ट राहत नाही. याला कंजूस म्हणत नाही, तर याला लक्ष्मीचा केलेला आदर म्हणतात. तर चला, नाही म्हणता आता भरीतचे पण माझे कांदे कापले गेले. भरीतचे कांदे कापत असताना कटरने तर एवढी भारी मदत करून दिली ना. एक कांदा बारीक कापायला खूप टाईम लागला असता, कारण भरीतला खूप जास्त कांदे लागतात. कारण कांद्याची पात नसल्यामुळे, जर कांद्याची पात राहिली असती, दादांना आणायचा विसर पडला कांद्याच्या पातचा, मेथीची भाजी होती त्याच्यामुळे मग कांद्याची पात नसल्यामुळे कांदे खूप जास्त लागणार होते आणि कटरने तर भारीच काम करून दिलं त्या ब्लेंडरने. त्यानंतर आता भरीत करायला घेतलं. मस्तपैकी खूप छान खांद्याशी भरीत करायचं होतं. ताईने भाकरी टाकल्या गेल्या ताईच्या. लहान मुलांना पोळ्या करायच्या होत्या, मोठ्यांना भाकरी करायच्या होत्या. तर भरीत करताना भरीतमध्ये जर खूप जास्त तेल घातलं ना आणि मिरच्यांचा भाजलेला ठेचा घातला आणि खूप जास्त तेल घातलं तर भरीत अजून खूपच छान होतं. आणि आता बघा आमची खांद्याशी भरीत करण्याची पद्धत, त्याच्यामध्ये शेंगदाणे, टोमॅटो, हिरवी मेथी, जे काही आपलं कसुरी मेथी असते, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जातात आणि मग भरीतला अजूनच जास्त छान टेस्ट येत असते. मोठ्या कढईमध्ये भरीत करून घेतलं आणि भरीतला जेवढं चांगलं तेल राहिलं तेवढं भरीत अजून छान लुसलुशीत आणि टेस्ट पण छान लागते. आणि भरीत बनवत असताना सुगंध तर भारीच येत होता भरीतचा. तर छान अजून वरून तडका दिला, खूप सारं तेल घेतलं आणि परत अजून जिरंचा तडका दिला भरीतला, अजूनच भरीत छान लागलं. त्यानंतर मग आम्ही आमचं आवरायला घेतलं. आता आवरता नाही म्हटलं तरी ऊन पण पडायला लागलं होतं, कारण आज आम्ही नाश्ता स्किप केला होता, घरी ब्रेकफास्ट केला नाही. ब्रेकफास्ट स्किप केला, का केला ते पुढे जाऊन सांगतो. आज रेषा वाटत नाही, आज आपल्या परिवाराची असं खूप सुंदर दिसते ना. काल नाही वाटत नाही. हे सोडा का तू तिकडून आला आवरून काही
आता आम्ही सगळ्यात पहिले कुठे जाणार आहोत तर ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. तर जाताना वाटलं नव्हतं की जाताना एवढी गर्दी राहील असं म्हणून, परंतु हे पण एक कानगुण होती किंवा हे पण एक होतं की वाटत होतं की ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे किंवा न्यू इयर आलेलं असल्यामुळे गर्दी तर असेलच, परंतु लोक जिथं नाही तिथं सगळेच पोहोचतात. जसे आपण पोहोचतो तसे लोकही पोहोचतात, त्याच्यामुळे गर्दी तर राहीलच. मग ते पुण्याकडच्या कुठल्याही स्पॉटला तुम्ही सॅटर्डे संडे जा तरीही तिथं पण तेवढीच गर्दी असते. जेव्हा घरून निघताना वाटत नाही की लोक इथं पण एवढ्या कान्याकोपऱ्यात पोहोचून जातील असं म्हणून. तर आम्ही सगळ्यात पहिले पोहोचलो भद्रा मारुती मंदिर. संभाजीनगरमधलं जे आपलं सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जे भद्रा मारुतीचं मंदिर आहे, जिथं की मारुती बाप्पा हनुमान हे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांची झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांची मूर्ती आहे. तर इथं एवढी ट्रॅफिक होती की आम्हाला वाटलं आतमध्ये गाडी लावायला जागा भेटेल की नाही भेटेल पार्किंगला. बाहेरूनच गाडी पार्क केल्या गेल्या होत्या आणि तिथूनच वाटलं की गर्दी असेल असं म्हणून. आणि त्यानंतर मग माकडांचा तर प्रश्नच येत नाही. कुठल्याही देवाच्या ठिकाणी तीर्थस्थळावर माकडं राहणार नाहीत आणि त्यांची हजेरी राहणार नाही असा तर प्रश्नच राहणार नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला वाटलं की पटापट दर्शन घेऊन घ्यावं. परंतु भद्रा मारुतीला एक भारी आहे केलेलं की लेडीजला सगळ्यात लेडीजचा पहिले नंबर लागतो आणि लेडीजला सगळ्यात नंबर लवकर लागले असल्यामुळे आपलं दर्शन पण तिथं लवकर होऊन जातं जेंट्सपेक्षा. त्याच्यामुळे मग आमचा नंबर लवकर लागला तिथं गेल्यानंतर. आणि प्रत्येक तीर्थस्थळावर किंवा कुठल्याही स्पॉटला जा तुम्ही तेवढीच गर्दी असते जेवढी काय म्हणतात ना सुट्टींच्या दिवशी असते किंवा नसते. सुट्ट्या जरी नाही राहिल्या विकडेजला विकेंडला प्रत्येक ठिकाणी तशी गर्दी असते. आणि प्रश्न पडतो त्यानंतर चप्पल काढायचा. आता चपल्या काढायच्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही इथं गेलो होतो गुरुपीठला गेलो होतो आम्ही त्र्यंबकेश्वरला, त्यावेळेस नवीनच चप्पल तिथं चोरली गेली होती. त्याच्यामुळे मग चपल्या ठेवायचा पण एक मोठा प्रश्न असतो की चपल्या ठेवायच्या कशा, कारण कोणीही कशाही चपल्या घालून निघून जातं आणि आपल्याला त्यांचा जुन्या चपल्या टाकून जातं. त्याच्यामुळे मग आपण जे नवे चप्पल घातलेले असतात तेही आपले जातात आणि ते चप्पलही हारून जातात. तर गर्दी नाही म्हटली तरी पण भरपूर अशी गर्दी होती भद्रा मारुतीला. परंतु आमचा लवकरात लवकर नंबर लागला. आणि तुम्हाला भद्रा मारुतीचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो परिसर तुम्हाला मुद्दामूनच दाखवते, कारण की कोणाला जाण्याचा प्रसंग पडतो, कोणाच्या नशिबात असतं किंवा नसतं आणि गेलेले असणार किंवा जाणार आहेत तर अतिउत्तम. कारण की आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे ठिकाणं भारतातले बरेचसे ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली तर आमचं एक नशीबच छान की तिथं आरती चालू होती. मंदिराच्या समोरच्या हॉलमध्ये आम्ही आरती झाल्यानंतर येऊन बसलो आणि तिथं छान शांतता वाटत होती. असं वाटत होतं तिथून उठावं नाही. समोरच हनुमान चालिसेचं बोर्ड लावलं होतं, तर हनुमान चालिसा पूर्ण वाचून घेतली मिनी आणि त्रिशाने तेजूने. आम्ही हनुमान चालिसा पूर्ण वाचली, कारण आपण ज्या स्थळावर आलोय, ज्या तीर्थस्थळावर आलोय किंवा ज्या भगवानाच्या मंदिरामध्ये आलोय तर त्यांची जी आवडती गोष्ट आहे ना, मग ती भगवान रामांची रामरक्षा स्तोत्र, विष्णूंचं विष्णू सहस्रनाम आणि मारुती रायांचा हनुमान चालिसा या सगळ्या गोष्टी जर आपण वाचल्या, गणपती बाप्पांचं संकष्टनाशन गणपती स्तोत्र असो किंवा गणपती अथर्व शीर्ष असो, ह्या त्याच्या ज्या त्या देवांचं आपण वाचलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. म्हणजे थोडंसं आल्यानंतर आपणही शांत, आपलं डोकंही शांत होतं. त्यानंतर इथं एक शॉप होतं समोर आणि तिथं मला हे चौरंग दिसले, जे चौरंग मी पुण्यामधनं आणलेले आहेत आणि त्या चौरंगांची मला प्राईस विचारायची होती. ते बघा, तीर्थस्थळावर गेल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी लुबाडलं जातं आणि बऱ्यापैकी खूप जास्त महाग असतं. जे मी हे 40 रुपयाला छोटा चौरंग आणलेला आहे, तो चौरंग तिथं 80 रुपयाला होता आणि मुद्दामूनच मला त्याची किंमत काढायची होती. त्यानंतर मग आम्ही लागलो घृष्णेश्वरला. आता आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे संभाजीनगरमध्ये, ते म्हणजे घृष्णेश्वर. तर घृष्णेश्वरच्या मंदिरामध्ये तर अरे म्हणजे एवढी जास्त गर्दी तर 3 तास लाईनमध्ये उभं राहावं लागेल, 3 तास वेटिंग करावं लागेल असं आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर कळलं. आणि हा आहे घृष्णेश्वरच्या मंदिराचा समोरचा कळस. तर इथूनच दर्शन घेऊन घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं असेल, जे कोणी भगवान महादेवाला मानत असतील, शंकराला. तर मंदिर इतकं जवळ असून सुद्धा मंदिरामध्ये आतमध्ये जाण्याची परवानगी नाही. म्हणजे बघा ना, देवाला भेटण्यासाठी आपल्याला देव भेटणं, असं म्हणतात की देव भेटणं एवढं सोपं नाही असं म्हणून. तर तशीच गोष्ट आहे, मंदिर एवढ्या 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिराचा कळस दिसतोय तरीही दर्शन घेणं इम्पॉसिबल असतं.
आणि एवढ्या लांब लाईनीमध्ये फिरून 3 तासाच्या अंतरावर फिरून आम्हाला दर्शन भेटणार होतं. त्याच्यामुळे मग आम्ही पण दर्शन घेण्याची काय केली, आम्ही डिसाईड केलं, निर्णय घेतला की दर्शन घेऊन घ्यायचं. कारण एवढ्या लांबून लांबून लोक येत असतात. कोणी साऊथ इंडियन लोक असतात, कोणी कुठून आलं असतं, कोणी कुठून आलं असतं, परंतु आपण एवढ्या जवळच्या जवळ जाताना सुद्धा आपण घेऊ शकत नाहीये दर्शन. त्याच्यामुळे आम्ही पण दर्शन घेतलं. राखी घेऊन राखी आपण गंगाजल मध्ये जाऊन वाहत आपल्या हाताने आगे इकडून जागा नाही. हा घ्या घ्या नारळ घेतोय नंबर पण काय करू आता, आपल्या चपलाची तर ठेवलाय ना, तिथे चालला जाऊ, तिथून दर्शन करू बाहेर बाहेर आता जाऊ. बापू दादा पावशी खाली नको त्याला पत्रावर ठेवता घ्या तुम्ही नाही तुझ्या हो तेलकट ते तेलाचं झाले कॅरी बॅग मावशी एक पत्र वाढून दे. कृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर निघालो आम्ही. 2 स्पॉट आम्हाला चॉईस करायचे होते. हा समोर दिसतोय हा दौलताबादचा किल्ला आहे. तर एक म्हणजे दौलताबाद किल्ल्यावर जायचं होतं आणि दुसरं म्हणजे प्रतिबालाजीला जायचं होतं. संभाजीनगरमध्ये पण प्रतिबालाजी आहे. तर जर प्रतिबालाजीला गेलो तर दौलताबादचा किल्ला राहून जाईल आणि दौलताबादच्या किल्ल्याला गेलो तर प्रतिबालाजी राहून जाईल. त्याच्यामुळे मग एकच सिलेक्ट केलं, प्रतिबालाजीला गेलो आणि त्यानंतर मग दौलताबादचा किल्ला राहू दिला आणि समोरूनच फोटो वगैरे क्लिक केले. छान असं संध्याकाळचं रम्य असा देखावा तिथं दिसत होता आणि खूप छान वाटत होतं दौलताबादच्या किल्ल्याच्या समोर. आणि भरपूर लोक सेल्फी घेण्यासाठी आणि पिक्चर घेण्यासाठी तिथं उतरत होते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा. आणि इथं आलो आम्ही प्रतिबालाजीला. तर पहिलंच प्रतिबालाजीचं एंट्री केल्यानंतर मंदिरात पहिलंच दर्शन घेतो ते गरुड मंदिर असतं, तर त्या गरुड मंदिराचं दर्शन घेतलं छानपैकी. आणि हे असंच मंदिर सेम टू सेम हेच मंदिर इथं आहे, पुण्यामध्ये पण आहे प्रतिबालाजीचं. तर श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.